राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ आपल्यासोबत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत आणि आज ते आपल्याशी खास बातचीत करणार आहेत. सर, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीवर. ज्या पद्धतीनं गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत, मग ते भ्रष्टाचाराचे आरोप, मग त्या ठिकाणी मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन होत आहेत, 50,000चे लाचखोरीचं प्रकरण बाहेर काढलं जातं आहे. काय नेमकं वाटतं तुम्हाला, हे प्रकरणं बाहेर काय येत आहेत? तुमचा शत्रू कोण आहे? नाही, शत्रू म्हणून नाही. जे कोणी हा प्रकार केला ते काही शत्रू म्हणून नाही. त्यांना त्रास झाला असेल, त्यांनी तो उघड केला, तो सक्सेसही झाला. याचा अर्थ मला बुद्धिपुरस्कर कोणी त्रास देत आहे असं अजिबात नाही आहे. झालेली घटना बरोबर आहे, तिची आता चौकशी सुरू आहे. जे जे त्याच्यात दोषी आढळतील त्यांच्यावर कार्यवाही होतच आहे. आणि म्हणून मला असा संशय नाही की बाबा मुद्दाम म्हणून कोणतरी करतं. तुम्हाला रोवलं जातं या सगळ्या प्रकरणामध्ये असं म्हणा? अजिबात नाही, अजिबात नाही. आणि माझ्याविषयी टीका टिप्पणी तो एक त्या डिपार्टमेंटचा मंत्री म्हणून करत असतील, पण स्वतः वैयक्तिक माझ्यासाठीचा माझ्यावरचा विश्वास, इतरांचा जो विश्वास आहे तो माझा आत्मा सांगतो का माझ्या विरोधात मुद्दाम म्हणून कोणीच करणार नाही. या सगळ्या प्रकरणानंतर ज्यावेळी राष्ट्रवादीची बैठक झाली देवगिरीवर, त्यानंतरसुद्धा बातम्या आल्या की ताईंनी तुम्हाला समज दिली. नेमकं सत्य काय? नाही, त्या दिवशी ताईंनी समज दिली नाही किंवा समज दिली का नाही दिली अशी चर्चाच कुठं नव्हती, कारण ती पहिलीच मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये हा विषयसुद्धा आला नव्हता. फक्त तो बाहेर कशा अंदाजानं आला माहीत नाही. बरीचशी आंदोलनं जी आहे ती सुद्धा करण्यात आली. मग त्याच्यामध्ये बरीचशी आंदोलनं, मोक्का अंतर्गत तुम्ही कारवाई करा, गुटखाबंदी विरोधात मोक्का लावा, असं सुद्धा तुम्ही म्हटलं होतं. कुठेतरी तुम्ही नजरेमध्ये आहात सगळ्या व्यावसायिकांच्या. ज्या वेळेला आपण गुटखाबंदी किंवा हे अंमली पदार्थ जे असतील त्याच्या संदर्भात किंवा ह्या डिपार्टमेंटचं कामच जे ते आहे ते करत असताना कोणीतरी दुखावला जाणार आहे, पण तो चुकीचं करतो म्हणून दुखावला जाईल. आता मोक्याच्या संदर्भात मी सांगत असताना मागच्या अधिवेशनमध्ये मोका लावणं ह्याच्यासाठीची जी काही संघटित गुन्हेगारी आहे त्याच्यातला प्रकार हा काही ठिकाणी बसत नाही, म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्याचा खुलासा केला होता. आपण सगळ्यांनी ऐकले का मोक्याच्याच धर्तीवर एक नवीन कायदा करून का जेणेकरून याला पूर्णपणे आळा बसेल अशा पद्धतीचा कायदा करण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या होत्या. त्या पद्धतीनं त्याची सगळ्या बाजूनं चौकशी करून मग विधी न्याय असेल यांची सगळ्यांची, तर आमचा प्रयत्न तर ह्याच अधिवेशनमध्ये तो कायदा आणण्याचा होता. पण अजून तरी त्याची पूर्तता किंवा परिपूर्ण त्याचं रूपांतर झालेलं नाही, कारण त्याला अनेक गोष्टी ह्या केंद्राच्या सुद्धा अधीन असतात. त्याची सगळ्यांची गोळाबेरीज करून आणि कठोरात कठोर शिक्षा, कार्यवाही किंवा दंड हा कसा होईल आणि हा जो तरुण पिढीला एक मृत्यूच्या खाईत नेणारे जे काही प्रकार आहेत ते बंद व्हावेत, थांबावेत, हे या विभागाचं काम आहे, ते करेलच. आता या सगळ्या प्रकरणामध्ये मग लाचखोरीचं प्रकरण असू दे, ACBची एंट्री झाली आहे. तुम्ही विराट आंदोलन पण केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये नेमकी तुमची भूमिका काय होती? ह्याचे तार त्याच्याशी पण जोडले जाऊ शकतात का? नाही, बिऱ्हाड आंदोलन किंवा आंदोलनं अनेक होतात. त्या बऱ्याच आंदोलनाला मी सामोरं जात असतो. लोक मला बोलवत असतात का तुम्ही याचा पुढाकार करा. त्यावेळेला मी एकटाच नाही, सगळे समाजातले आमदार असतील, सगळ्या पक्षांचे आमदार असतील, आणि फक्त ते सांगायला आदिवासींचं बिऱ्हाड आंदोलन, पण ते निवड आदिवासींचं नसतं. त्याच्यात काही इतर समाजाची सुद्धा मुलं त्याच्यात अडकलेली असतात. आता मागच्या काही भरत्या झाल्या का ज्या आंदोलनं आम्ही सगळ्या आमदार खासदारांनी पुढं होऊन, मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेला त्याच्यातून तो मार्ग निघाला. दादा वित्तमंत्री होते, पुन्हा फडणवीस साहेब आले. अशा अनेक वेळेला आम्ही बैठका ज्या घेतल्या आणि त्याच्यातून ज्या काही भरत्या झाल्या त्याच्यात सगळ्या समाजाची लोक आहेत. फक्त तो आदिवासी विभागाच्या भरत्यांचा प्रश्न होता म्हणून त्याला आदिवासी भरती म्हणतात. नसेल तर सगळ्या समाजाची मुलं होतीच ना त्याच्यात रोस्टरप्रमाणे. मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचला. आदिवासी विभागाचे मंत्री पण राहिलेले आहेत आणि त्यामुळे नेमकं काय वाटतं, प्रस्थापितांच्या गोटामध्ये तुम्ही न बसणारे नेते म्हणून पाहिले जात आहे का सध्या? नाही, उलट मला सन्मानानं, आदरानं प्रत्येक वेळेला, मग शिंदेसाहेबांचं सरकार होतं, त्याच्या आधीच्या सरकारमध्ये किंवा आता फडणवीस साहेबांचं सरकार आहे, ह्या सरकारांमध्ये प्रत्येक वेळेला मला सन्मानाने त्या ठिकाणी बोलवलं जातं. समाजासाठीचं म्हणून कुठेही पाहिलं जात नाही.
नक्कीच. पण विलिनीकरणाची जी चर्चा सुरू होती त्याबद्दल तुम्ही भाष्य केलं आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली अशी पण चर्चा आहे. विलिनीकरणाच्या चर्चा नव्हत्या त्या. ती चर्चा एकच होती का ताईंना दादाच्या जागेवर घेतलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे अशी त्याच्यानंतर सगळ्यांचीच ती मानसिकता होती. त्याच्याने तोही प्रश्न कुठं येणार नाही, याच्याशी काही संबंध नाही त्याचा. दादा गेल्याचा किती मोठा फटका बसला तुम्हाला? दादा गेल्याचा फटका आता आपल्या किती लोकांना बसला आहे हा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त जवळून माहीत आहे. तुम्हालाच नाही तर अगदी ग्रामीण भागात दादा गेल्याचं दुःख हे अगदी तळागाळातल्या मजूर माणसाला सुद्धा, ज्यांना दादा माहीतसुद्धा नव्हते, पण एक कामाचा माणूस, राज्याच्या गरजेचा माणूस गेला, त्याचं दुःख सगळ्यांनाच आहे, मला तर आहेच आहे. ब्लॅक बॉक्सची माहिती मिळत नाही आहे. रोहित दादा रोज पत्रकार परिषदेत त्या संदर्भात नाही आपण बोलू. बरं, ACBची जी कारवाई झाली त्यानंतर तुम्ही काय बोध घेतला आणि काय दक्षता पाळली? मी आता पूर्ण अधिकारी, कर्मचारी सगळ्यांना तशा सूचना दिल्यात का बाबा हे जे झालं ते अतिशय दयनीय गलिच्छ प्रकार झाला. पण झाला प्रकार इनमीन एवढ्या पैशासाठी झाला, पण त्याचं कुटुंब, समाज किंवा त्याच्याबरोबर माझ्यासारख्याला सुद्धा जो एक डाग लागला, ह्याच्यानंतर भविष्यात अशा प्रकारचा कुठंही कलंक लागणार नाही अशा पद्धतीनं सगळ्यांनी कामकाज करायचं. या प्रकरणाचा मानसिक त्रास झाला? होतोच ना. त्रास म्हणला तर कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही, होतोच. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.